जमातीची आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे। हायकोर्टामध्ये जी धनगर जमातीच्या वतीनं पिटिशन दाखल केली होती त्यामध्ये महाराणी प्रबोधिनी मंचच्या वतीनं राज्य सरकारकडे मागणी केली होती की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, त्याची सगळी कागदपत्र तिथं दाखल केली होती आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं 2019ला एक ॲफिडेव्हिट दिलं की धनगर जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही। आमचं हेच म्हणणं होतं। आंदोलन सुरू आहे, सरकारने दखल घेतलेली आहे असा आरोप येत होतोय आणि धनगर हा प्रश्न बघा, राज्य सरकारनं आमची हीच मागणी आहे। आजच्या आज तात्काळ धनगर जमातीच्या 5 लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंब आहे, जे मूळचं धनगर आहे परंतु त्यांनी त्यांच्या शाळेच्या जन्माच्या दाखल्यावरती खाडाखोड करून रच्या ऐवजी धनगरांचे दाखले काढलेले आहेत, ते आजच्या आज तात्काळ रद्द करावे। पंढरपूर आणि लातूर मधलं उपोषण तुम्ही जर ते तात्काळ आज रद्द केले तर आम्ही त्यांना विनंती करू, ते मागे घेतील आणि तुम्हाला 8-15 दिवसाचा आम्ही वेळ देऊ। त्यामध्ये तुम्ही GR काढावा की 36 नंबरला धनगड ऐवजी धनगर संबोधित यावं आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना तुम्ही निर्देशित करावं आणि धनगरांना एसटीचे दाखले देण्यास चालू करावं। हे बघा, हा विषय व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे। आदिवासी जमातीच्या लोकांना भीती वाटते की धनगर जमात ही महाराष्ट्रामध्ये संख्येनं मोठी आहे आणि हे जर आदिवासीमध्ये आले तर आमच्या आरक्षणाला धक्का लागेल। परंतु मागच्या 1.5 महिन्यापूर्वी पंजाब सरकारच्या विरोधामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला। 7 बेंचचं ते पीठ होतं आणि त्यातल्या 6 विरुद्ध 1 निर्णय झाला। तो निर्णय असा झालाय की या देशामधल्या SC आणि ST जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्याचे सगळे अधिकार हे राज्य सरकारला त्या दिलेले आहेत। आणि म्हणून आदिवासी जमातीला माझी हात जोडून विनंती आहे, आदिवासी जमातीचं जे 7% मूळ आरक्षण आहे त्या आरक्षणाला, ते राजकीय असेल, ते शैक्षणिक असेल, ते नोकरीतलं असेल, केंद्राचं आणि राज्याचं बजेट असेल, त्या 7% आरक्षणाला धक्का लागावा असं महाराष्ट्रातल्या धनगर जमातीचं अजिबात म्हणणं नाही। धनगर जमातीचं अतिक्रमण करणं किंवा घुसखोरी करणं हा स्वभाव नाही आहे। त्यांचं 7% आरक्षण राज्य सरकारनं STA म्हणून त्याला ब्रॅकेट करावं, ते वेगळा प्रवर्ग करावा आणि धनगर जमात ही आता भटक्या विमुक्तामध्ये आहे, NT क म्हणून आहे। आमचं 3.5% आरक्षण वेगळं आहे NT क मध्ये, तर ते 3.5% आरक्षण ST ब म्हणून तुम्ही वेगळं करावं। त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण वेगळं राहील, आमचं वेगळं राहील। त्यामुळे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही। तरी सुद्धा आदिवासी जमातीचे आमदार वारंवार सरकारला धमकी देत आहेत की आम्ही मुंबईला जाणारं पाणी बंद करू, आम्ही रेल्वेचे रूळ उकडून टाकू, आम्ही रस्ता रोको करू। आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर जमातीनं रस्त्यावर येण्याचं ठरवलं की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का लागत नसताना सुद्धा हे धनगर जमातीच्या आरक्षणाला विरोध करतायत। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलोय। बघा, आज आता मी इथं तुमच्या सोबत असताना 12 वाजता मंत्रालयामध्ये धनगर जमातीच्या आरक्षणाचा GR काढण्याच्या संदर्भामध्ये एक बैठक होते। आतापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये 3 महत्त्वपूर्ण बैठका, हे विधी व न्याय खात्याचे सचिव, आदिवासी खात्याचे सचिव आणि OBC खात्याचे सचिव आणि आमचे काही प्रतिनिधी यांच्या बैठका सुरू आहेत। आम्ही प्रयत्न करतोय, सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे, पण सरकारला माझा इशारा आहे की आता तुम्ही तात्काळ या ST आरक्षणाची अंमलबजावणी करा। आता कुठलाही अडचण या विषयामध्ये राहिली असं मला वाटत नाही। बघा, सरकार माझं आहे म्हणजे मी कोण आहे? मी एक साधा आमदार आहे आणि आमचा विषय खूप मोठा आहे आणि मी जर कुणीतरी मोठा माणूस निर्णय प्रक्रियेतला असतो तर आमच्या लोकांना रस्त्यावरती उतरावं लागलं
नसतं, परंतु आता सरकारसमोर आदिवासी जमात आणि धनगर जमात असा विषय पुढे आलाय. पण आम्ही जे आरक्षणाची अंमलबजावणी मागतोय हे कायद्याला धरून मागतोय. आम्ही वेडेपणानं काही मागत नाही, आडमुठेपणाची भूमिका धनगर जमातीची नाही आहे. आम्ही आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळं आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि मुळात हायकोर्टामध्ये राज्य सरकारनं धनगर राज्यामध्ये नाही हे शपथपत्रावरती दिलंय. आणि आता आज तुम्ही 5-6 जे धनगराचे दाखले आहेत धनगर लोकांनी काढलेले ते तुम्ही रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात धनगरांची संख्या 0 होते. आणि म्हणून कोर्टाचं म्हणणं असं होतं की एखाद्या राज्यामध्ये एखादी जात 0 असेल तर त्या ठिकाणी कोण आहे ते सांगू शकतो आपण. आणि आता तो सगळा अधिकार राज्य सरकारला दिलाय. आणि त्यामुळं या विषयाचं राजकारण न होता आमचा मार्ग मोकळा करावा अशी आम्हाला सरकारकडे विनंती करायची आहे. कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर म्हणाले होते की पुढच्या 15 दिवसात महिन्याभरात आरक्षण मिळालंच. काय झालं पुढे? त्याला वर्ष झालं त्या मेळाव्याला. बघा, हे सगळे सातत्यानं आमच्या प्रक्रिया सुरू आहेत. 16 फेब्रुवारीला हायकोर्टामधला आमचा निकाल आला. आम्ही प्रयत्न करत होतो सगळ्या बाजूनं. हायकोर्टामध्ये आमची केस सुरू होती. सरकारनं 3 ॲफिडेव्हिट धनगर जमातीच्या बाजूनं दिले होते. धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत हे दिले होते. हायकोर्टाच्या ही सगळी परिस्थिती आम्ही लक्षात आणून दिली. परंतु शेवटच्या 2 तारखांमध्ये जे आमचे धनगर लोक आहेत, खिलारे कुटुंब, त्यांनी धनगराचे दाखले काढलेले आदिवासी जमातीच्या लोकांनी तिथं सादर केले. कोर्टाचं म्हणणं असं आलं की तुमचं म्हणणं आहे की 0 धनगर या राज्यामध्ये आहे आणि हे आदिवासी जमातीचे 6 दाखले आमच्या समोर आलेत, त्याला जात पडताळणी मिळालेली आहे. आणि जोपर्यंत जात पडताळणी झालेले 6 दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आम्हाला 0 धनगर राज्यामध्ये आहे हे म्हणता येणार नाही. ते दाखले रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये राजकारण झालं. त्या ज्या काही जात पडताळणी समितीच्या प्रमुख होत्या त्या अचानक रजेवरती गेल्या. अशा काही अनेक अडचणी यामध्ये आल्या. आता त्याचा व्हिजिलन्स रिपोर्ट आलाय. त्यांनी मान्य केलं की धनगर लोकांनी रच्या जागी ओव्हर रायटिंग करून ते दाखले काढलेले आहेत. सरकारकडे तो अधिकार नव्हता. जात पडताळणी समितीला एखादा दाखला बोगस दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार नव्हता. तो हायकोर्टात जावं लागत होता. अशा अनेक अडचणी होत्या. आज काल रात्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती फाईल होती दाखले रद्द करण्याच्या बाबतीमध्ये. त्यांची सही झालेली आहे. रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे. मला वाटतंय आज त्यांची सही होऊन संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीला निर्देशित केलं जाईल की ते बोगस दाखले रद्द करा. अशा अडचणी होत्या. मी पट्टणकोडोलीमध्ये खरं बोललो होतो, परंतु आम्हाला एक आशा होती की आता हायकोर्ट तर आमचं ऐकून घेईल. धनगर राज्यामध्ये नाही हे सगळं सिद्ध झालं होतं, परंतु काही अडचणी येत राहत आहेत. पण काहीतरी शेवट चांगला होईल असं आम्हाला वाटतंय.